आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खरंच जानू तू नाही नाचणार? हो जयन, मी नाही नाचणार। मी तुला नाही आवडत अशी कुठलीही गोष्ट करणार नाही, आय प्रॉमिस। चला चला, आम्हाला प्रॅक्टिस करायची आता इथे, तुम्ही बाहेर पडा। आणि आता सराव होईपर्यंत तुम्ही सगळी मंडळी जरा आतच थांबा। मी काय म्हणत होतो काकू की मी व्हिडिओ करतो ना डान्स प्रॅक्टिसचा, म्हणजे कसं आहे तुम्हाला कळेल तुम्ही कुठे चुकताय ते। हो ना, आणि ते पण आहे ना, त्यांना म्युझिक लागेल तर ते म्युझिक क्यू करावं लागेल ना, त्यामुळे आपल्याला थांबावंच लागेल। ते पण आहे ना, जर प्रॅक्टिस करता करता भूक लागली तर काहीतरी आणून द्यावं लागेल। मी पण थांबतो ना। आणि काहीतरी खायला घेऊन येशील, ओके? काय काय म्हणतो वेंकी? हा, इथेच थांबायचं, आपण थांबूया इथे। सासूबाई जरा तुमची काठी द्या ना, आज त्याचा वापर करावा लागेल असं वाटतंय। आता निघताय इथून की प्रॅक्टिस बघायची, व्हिडिओ काढतोय। सासूबाई चला। नाही म्हणजे आमच्या मुलांना तर आम्ही घालवलं बाहेर, आता ही जी दुसरी दोन मुलं आहेत त्यांचं जरा तुम्हीच बघा। आलो आलो आलो। मुलांपेक्षा हेच नाही तर काय। तामिनीला एक छोटंसं काम सांगितलंय, माहित नाही ते पण करेल की नाही। तिने काम जरी नाही केलं तरी मला माझ्या तयारीत राहायला हवं, नंतर ती पद्मावती मला समोरही उभं करणार नाही। याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्हाला पण बघायच्यात ना त्या सगळ्या कशा डान्स करतात ते, है ना? सगळ्या कशा प्रॅक्टिस करतात ते बघायचं होतं की भावना मॅडम कशा प्रॅक्टिस करतात ते बघायचं होतं? एक मिनिट, त्याचा पॉइंट तर बरोबर आहे ना? म्हणजे मला एक सांग, कुठे आपल्याला रोज रोज मंगळागौरीचे खेळ बघायला मिळतात? त्या निमित्ताने बघितले असते ना, म्हणजे जरा। आदित्य अगदी बरोबर बोलला। अरे कधीतरी कोणीतरी आम्हाला पण हे मंगळागौरीचे खेळ दाखवायला पाहिजेत की नाही? अरे मग हे त्यावेळेलाच बोलायला पाहिजे होतं ना, आता बोलून काय उपयोग आहे? भाई माझ्याकडे कडक जुगाड आहे। काय? थांब, कॉल लावतो ना एक। हॅलो जान्हवी, ऐक ना, ऍक्च्युली झालंय कसं की अहिल्या मावशीने आणि लक्ष्मी काकूनी ना आम्हाला डान्स प्रॅक्टिसतून थोडं बाहेर काढलंय, पण आम्हा सगळ्यांना खरंच बघायची आहे का डान्स प्रॅक्टिस? काही आयडिया आहे का तुझ्याकडे? ऐका, मला सांगा, तुम्हाला खरंच बघायचे आहेत ना मंगळागौरीचे खेळ? मग माझ्याकडे तुम्हाला आयडिया आहे। अगं कमाल आयडिया आहे। थँक्यू जान्हवी। मंगळागौरीचे खेळ खेळायचे आपल्याला, तेव्हा सराव करताना तर मला जरा सांगा, तुम्हाला तुमच्यापैकी कोणाकोणाला कुठले कुठले खेळ येतात? मलाही एक खेळ खेळता येतो। अगं दाखव ना मग कधी। वहिनी, आता ही पारू सुद्धा आपल्या सोबत खेळणार आहे का? अर्थात तुझी काही हरकत? काय हरकत म्हणजे काय विचारता तुम्ही? अहो, ही आपल्या घरात मोलकरी नाही, फडतूस, घरातलं काम करते। आणि तसंही मंगळागौर तर लग्न झालेल्या बायका खेळतात ना। पारू, तुझं लग्न झालंय? नाही ना? की झालंय आणि आम्हाला सांगितलं नाहीयेस? तसं असेल तर खेळ बाई, माझी काहीच हरकत नाहीये। दामिनी, ही वेळ आता अशी फुटकळ भांडणं करण्याची नाहीये, आपल्याला एक टीम बांधायची आणि ते जास्त महत्वाचं आहे। हो, त्यामुळे पारू खेळली तर तुला काही प्रॉब्लेम आहे? तुम्हाला पारूच का हवी आहे? पारूपेक्षा चांगलं खेळणारी दिशा आहे, आणि दिशाचं लग्न झालंय, आपल्या घरची सून आहे। दिशा खेळ, दिशा खेळशील ना? हो न्यू सासूमो, एक सासूमो, मी पण खरंच खूप एक्साइटेड आहे हे गेम्स खेळण्यासाठी।
पारूचं आधी झालं ना खेळून, यावेळेस मी पार्टिसिपेट केलं तर चालेल प्लीज? पारू खेळू मी? देवी आई लक्ष्मी काकू, माझी काही बी हरकत नाही. दिशा मॅडम खेळल्या तरी चालेल. अगं पारू, नाही दिशाला खेळूच दे, पण तूही खेळू शकतेस. म्हणजे मंगळागौरीच्या टीमवर काही माणसांचं बंधन नाहीये, दोघीही खेळा. नाही नको लक्ष्मी काकू, खेळू देत दिशा मॅडमना. ओके, मी जाऊन पटकन चेंज करून येते. पारू थँक्यू. लगेच आहे हा. ठीक आहे गं. ऐका माझं ऐका. जान्हवीनी जी काय आयडिया सांगितली ना ती फॉलो करू नका प्लीज. श्री ऐक माझं. त्यांना जर कळलं ना की तुम्ही प्रॅक्टिस चोरून बघितली, त्यांना नाही आवडणार ते. पण आम्हाला आवडणार आहे ना. हो ना. आणि मी पण कधी भावना मॅडमना डान्स करताना नाही पाहिलेलं आहे. अरे आणि बाबा, मी पण नाही बघितलेत ना कधी मंगळागौरीचे खेळ. हा एक्झॅक्टली. श्रीकांत तू जरा गप्प बस. अरे तुला नसेल बघायचं तर नको बघू ना, पण ज्यांना बघायचं त्यांना का अडवतोस तू? हा बाबा प्लीज. जा रे जा जा बघा जा. थँक्यू काका. अरे नको श्री ऐक. थँक्यू थँक्यू. तू का असं करतोस त्यांना? का पाठवलं? म्हातारा झालास का तू? अरे आपले दिवस आठवून जरा. त्यांना मजा करू दे त्यांना. काय एवढं रे. पण बोल, काय खबर? इथे प्रॅक्टिसला सुरुवात झालीये. होणार आहेत त्या गोष्टी सांगू नको. तुला एक काम दिलं होतं, त्याचं काय झालं? येस, आपण आपल्या प्लॅन मध्ये एक स्टेप पुढे गेलोय. मला टीम मध्ये एंट्री मिळाली. अंगाशी अर्धी लढाई तर आपण इथंच जिंकलो. तू असशील त्यांच्या टीम मध्ये, पण खेळशील माझ्यासाठी. बघ त्यांना कसं माझ्या पायावर नाक घासायला लावते ते. येस, आणि तो मोमेंट बघण्यासाठी मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहे. होणार होणार. तुझी आणि माझी इच्छा नक्की पूर्ण होणार.